पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याकडनं बदला घेण्यात आलेला आहे। पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळालंय। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय सैन्यानं स्ट्राईक केलेला आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 90हून अधिक दहशतवादी ठार झालेले आहेत। भारतीय वायुदलाकडनं जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत। मध्यरात्री 1:30 वाजता ही कारवाई केली गेली आहे। दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेमध्ये भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवरती हल्ला केलेला नाही। भारतीय सेनेनं या मोहिमेमध्ये बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष साधलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलंय। पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याकडनं बदला घेण्यात आला आणि 9 तळ दहशतवाद्यांची नेस्तनाबूत करण्यात आली। त्याची दृश्य आपण बघतोय। जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर सुद्धा भारतानं एअर स्ट्राईक केला। भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्याचा बदला घेणारं भारताचं हे ऑपरेशन सिंदूर। तर भारतानं मारलेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीमध्ये पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सहभागी झालेले आहेत। दहशतवाद्यांच्या नमाजे जनाजामध्ये पाक लष्कराचे अधिकारी सहभागी झालेत। हे दृश्य आपण बघतोय। दहशतवाद्यांच्या लष्करी जनाजामध्ये पाकचे लष्करी अधिकारी सहभागी झालेले आहेत। दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेले पाकचे लष्करी अधिकारी आणि त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत।